सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। पंढरीनाथ महाराज की धनी रे ग। अनंत कोटि नायक महाराजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। रे रे मा मा ग रे पा रे नि ध नि रे सा म ग म ध नि ध नि प प प म ग रे प रे सा। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण गोवर्धन धर गोपालन रथ गोवर्धन धर गोपालन रथ गोकुल संकटहारी राजा राम। गोकुल संकटहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। शरणागत दीना चरणी शरणागत दीना चरणी करुणा दृष्टि निहारी राजा राम। करुणा दृष्टि निहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। हो ये रे कृष्णा तिरी चवसणारा ये रे कृष्णा तिरी चव
वसना कृष्णा देवीच्या वसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये काशायांबर घेणाऱ्या ये काशायांबर घेणाऱ्या ये दंडकमंडलू घेणाऱ्या ये दंडकमंडलू घेणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या कृष्णा देवीच्या वसणाऱ्या कृष्णा देवीच्या वसणाऱ्या ये स्मरता दर्शन देणाऱ्या ये स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता 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 ये स्मरता दर्शन देणाऱ्या ये वासुदेवाच्या 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 कैवाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये वसणाऱ्या ये वसणाऱ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर नारदीय कीर्तन खऱ्या अर्थाने लोकांना कीर्तन म्हणजे कळावं. कीर्तन कीर्तन कशाला म्हणतात किंवा कीर्तन युवा पिढीपर्यंत कसं पोचावं त्याच्यात कोणकोणचे वेगळे रंग आहे त्यावर आधारित हा एक सुंदरसा कार्यक्रम. महाराजांची इच्छा झाली. एकदा हा कार्यक्रम कोरोनाच्या वेळेस आपण ऑनलाईन केला होता म्हणून अनेक लोक म्हणले की ही लाईव्ह कथा ऐकायची. तर आज महाराजांची सेवा जय जय रामकृष्ण हरी हे पद कीर्तनकाराचा आधार असतो. हे ज्यांचं लिहिलं त्यांचं नाव विठोबा अण्णा दफ्तरदार, नाशिकचे होशिंग बुवा. संन्यास घेतल्यानंतर त्यांचं नाव झालं तारकाश्रम स्वामी महाराज आणि त्यांनी अशी अनेक पदं लिहिली. त्यांनी कीर्तनकारावरती खूप उपकार केले आणि हे पद लिहून ठेवलं जय जय राम कृष्ण हरी. आता कीर्तनाचा मजा असा आहे की कीर्तनकाराला गाण्याची एवढी समज पाहिजे की कोणत्या वेळेस कीर्तन सुरू होत आहे त्यावेळेसचा जो राग असतो त्या रागात हे पद म्हटलं जातं. असं नाही आहे की भैरवमध्ये आत्ता पद म्हणायचं. कीर्तनकाराला गाणं पहिलं इम्प्रेशन असतं कीर्तनकाराचं. बुवा उभा राहिला की तो स्वरांचे कसे ठेवतो, त्याला तबल्याचं किती ज्ञान आहे, धुमाळी ठेका कसा उचलता येतो, हे सगळं कीर्तनकाराला कळलं पाहिजे. त्यांची जी सही ज्याला म्हणतात आपण साईन, त्याचं नाव आहे दीन. दीन ह्या शब्दाने जितके पदं लिहिली गेली ते त्यांनी लिहिली. शरणांगत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी जय जय राम कृष्ण हरी. आता आजच्या संदर्भात राम समजायचा झाला म्हणून हा पेटीवाला हवा. कीर्तनाला या पद्धतीचं नाव आहे कराडकर बुवांची पठडी. कीर्तनामध्ये जसे घराणे असतात गाण्यामध्ये, ग्वालेर घराणं, किराणा घराणं, मेवाती घराणं, असं कीर्तनकारांच्या घराण्याला म्हणतात पठडी. कवीश्वर बुवा पठडी, कानेरे बुवा पठडी, घाग बुवा पठडी, आप्पा मार्जने बुवा पठडी. आणि आजचं जे आख्यान आहे ते कराडकर बुवांच्या पठडीचं. आणि ते असं म्हणायचे की लोकांना झोप न लागो म्हणून पुन्हा पुन्हा वरच्या स्वरात न्यायचं. सद्गुरुनाथ महाराज
आणि कीर्तन रंगायला श्रोतासमोर डोलला पाहिजे, म्हणजे डोळे उघडे ठेवून डोलला पाहिजे. शरणांगत दीना शरणी नेई करुणा दृष्टी निहारी जय जय राम कृष्ण हरी. आता राम म्हणजे काय? चैतन्य तत्व तुमच्या आतमध्ये जो उपस्थित आहे त्याचं नाव राम. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. सद्गुरुनाथ महाराज की जय. राम तत्व तुमच्या आतमध्ये जो उपस्थित आहे त्याच्यामुळे तुम्ही जिना चढला, त्याच्यामुळे इथे येऊन बसला. त्याचं नाव काय? राम. तो तुमच्या आत बाहेर पाहायचा नाहीये, तुमच्या आतलाच राम आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतः आपली साधना करता, एखादा गुण आपल्यात ओळखून त्याला परिमार्जित करता, त्याची साधना करता, रियाज करता, तेव्हा तुम्ही स्वतः कोण होता? गोपाल कृष्ण भगवान. हा राम तत्वाची परिभाषा आहे रमन्ते इति रामः. आणि हा जेव्हा राम आपल्या साधनेने आकर्षण प्राप्त करतो तुमच्या गाण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या बसण्यामध्ये, तर तो राम कोण होतो? कृष्ण होतो. आणि म्हणून कृष्णाची परिभाषा आहे आकर्षते इति कृष्णः. साध्या भाषेत समजायचं झालं तर गुलाबचा पौधा, मला काय हिंदी बोलायची खूप सवय, पण ताई समोर बसल्या आणि त्यांना मला कळतं की त्यांना हिंदी केला मिळेल. गुलाब का पौधा मतलब राम और उस पर खिला हुआ गुलाब मतलब कृष्ण. आणि जेव्हा व्यक्ती साधना करता 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 तो स्वहिताचं सोडून, जनहिताचं सोडून आणखीन मोठं पद प्राप्त करतो, तर तो लोकांच्या चित्ताचं हरण करतो. हा जसे मोदी साहेब झाले, योगी साहेबांच्या काही, ह्याला म्हणतात हरण करणारा, त्याला म्हणतात हरी. चित्ताचं हरण तुमच्या साधनेनी, जेव्हा तुमची स्वतःची कला, स्वतःचा त्याग जेव्हा जनसमुदायापर्यंत पोचतो आणि ज्याने जनकल्याणाच्या योजना निघतात, तर तो व्यक्ती स्वतः जो राम असतो तो कोण बनतो? हरी. मंत्र झाला राम कृष्ण हरी गोपाल कृष्ण महाराज. असा राम तत्वाची जागृतीची ही कथा. आणि याच्यानंतर कीर्तनामध्ये आपल्या आपल्या दैवताचं आव्हान केलं जातं. कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या. आणि मजा काय झाला की संगीत तेच ठेवून प्रत्येकाने आपली आपली साधना केली. याच दत्तभक्तांच्या नंतर रामतत्व जेव्हा झालं, राजा राम चरणी लक्ष लागो, सीताराम चरणी लक्ष लागो, राजा राम चरणी लक्ष लागो, सीताराम राजा राम चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष. राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम राजा राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम राम. राजाधिराज रामचंद्र महाराज की. आणि मग कीर्तनकार काय म्हणतो? ये सद्गुरु राया भजनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया भजनी, ये सद्गुरु राया. आओ सद्गुरु मेरे भजन में, आओ सद्गुरु मेरे, आओ सद्गुरु मेरे भजन में, आओ सद्गुरु मेरे. मति मंद में कुछ भी न जानू, क्या गाऊं क्या गाऊं भजन में, क्या गाऊं क्या गाऊं. मति मंद में काही न येणे, मति अथवा गाया भजनी, ये राया, ये सद्गुरु राया भजनी, ये
सद्गुरुराया जनार्दन स्वामी तुला विनवितो निरंजनी चाराया भजनी ये सद्गुरुराया सद्गुरुराया भजनी ये सद्गुरुराया गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरुनाथ महाराज की कीर्तनकाराला किंवा कुठल्याही कलेच्या सादरीकरणासाठी त्याला गरज असते ती त्यांनी शिकलेल्या गुरुकडच्या विद्येची आणि त्याच्या कानामध्ये तो कोण बोलतो त्याचा गुरु मी जे जे तुम्हाला सांगणार आहे ते माझं काही पण नाही मी जे मातब्बर कीर्तनकार ऐकले आत्ताच मी खालती सांगितलं कवीश्वर बुवा कानेरे बुवा घाग बुवा राईलकर बुवा निजामपूरकर बुवा असे लक्ष्मण बुवा निजामपूरकर नुसते उभे राहिले की श्रोत वेडे झाले उभे राहिले कीच मजा विश्वामित्रांनी जनकाला पत्र लिहिलं माझ्या मुलीच्या लग्नाला या ते पत्र 7 दिवस चालतं कीर्तनात पत्रात काय काय लिहिलं स्वस्ति श्री सामाथर्व मूर्तये सकल शास्त्रादिज्ञ त्रिकाल तपश्चक्रवर्तीन विद्वान मुकुटमणे विश्वामित्राख्य राज ऋषियो आपण 4 वेदांच्या मूर्ती आहात 6 शास्त्र 18 पुराण आपल्या समोर हात जोडून उभे राहतात राजा जनक तुम्हाला मुलीच्या लग्नाला निमंत्रण देतो आणि निमंत्रण देतो इतकं ते गोड सांगायचे आमचे ढोले बुवा वा वा हा राजूला विचार असं वाटायचं बस संपोच ना पत्र 7 दिवस कीर्तनात उत्तरंगामध्ये बालाजी मंदिरात असे यांनी 4 महिने चातुर्मास केले अशा बुवांचं जे काही कानात सांगितलं आणि ते मी तुम्हाला सांगताना जर माझ्याकडून काही राहिलं तर मी काय म्हणतो सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणजे मी जिथे जिथे मला आठवणार नाही पुढे काय बोलायचंय तेव्हा मी म्हणेन सद्गुरुनाथ महाराज म्हणजे जेव्हा जेव्हा कीर्तनात हा येतं तेव्हा तुम्ही समजा की कीर्तनकार विसरला पुढे काय बोलायचं इथपर्यंत जे झालं त्याला म्हणतात न म न आणि नमनाला घडीभर तेल कीर्तनाची वैशिष्ट्य असतं लक्षात ठेवा कीर्तनाचा वेळ 6 ते 8 दिला असतो कीर्तन कितीही उशिरा सुरू व्हावं पण 8 वाजता संपावं हा मजा कीर्तनाचा आहे पूर्वरंग किती वेळ करावा जवळ श्रोत्यांची मांडी असते श्रोत्यांची मांडी बदलली की पूर्वरंग संपला पाहिजे आता तुम्ही ठरवायचं केव्हा मांडी बदलायची असा कीर्तनाचा तुम्हाला काही जे काही ऐकले मी तुम्हाला सांगतो आणि ह्या कीर्तन असं ऐकताना लक्षात ठेवायचं काय काय असतं कीर्तनात आत्तापर्यंत झालं त्याला म्हणतात न म न इथोर श्रोता बाहेरून येऊन बसतो त्याचं काही मन लागत नाही हा वेगळा वलय तयार झालाय आता जसं आपण हवाई जहाजमध्ये बसतो की नाही आता म्हणतात ते तुम्ही बेल्ट बांधा आता उडताय आता हे उडायला तयार झालं आत्तापर्यंत तुम्ही सगळे आला जवळच्याला विचाराल किती वेळ झाला केव्हापर्यंत चालेल पण हे सगळं विचारायचा वेळ आता संपला आत्तापर्यंत न म न तुमचं मन लागत नव्हतं पण आता तुम्ही त्या कीर्तनाच्या क्षेत्रात आतमध्ये प्रवेश करताय आणि आता सुरू होतो त्याला म्हणतात पूर्वरंग आता एखादं पद घेतलं जातं आणि त्या पदावर अगदी 5 ते 7 मिनिटं मी वेचन कारण की 8ला संपायचं लक्षात ठेवायचं वेळ फार कमी झाला मी काय सांगितलं आणि आता ह्याच राग ठरवून पूर्वरंगाचं पद हरी तुझे आवडी मजला धा धिन धा धा तिन आवडी मजला देई प्रभू तुझे आवडी मजला देई
तुझे आवडी मजला दे. भोग घडो जे असती कपाळी, भोग घडो जे असती कपाळी, तदभर तुझ वर्णा, तदभर तुझ वर्णा, आवडी मजला हरी तुझी आवडी मजला दे. प्रभु तेरी चाहत मुझको देना, प्रभु तेरी चाहत मुझको देना. निज दासाचा हाची मनोरथ, निज दासाचा हाची मनोरथ, पुरवुनी सेवा घे, पुरवुनी सेवा घे, आवडी मजला दे. हरी तुझे आवडी मजला, आवडी मजला, आवडी मजला. मधुवंतीच्या सुरासुरातून आळविते मी आज, एकदा दर्शन दे, एकदा दर्शन दे. मधुवंतीच्या सुरासुरातून आळविते मी आज, एकदा दर्शन दे घनश्याम, एकदा दर्शन दे घनश्याम. पूर्वपद कोणत्या रागात म्हटलं हे सांगायला वेगळं नको, म्हणून मधुवंतीच्या, हा ही जुन्या कीर्तनाची संगीताची पद्धत. त्याचं कारण असं सांगायचे आपले बुवा चारू आपले काय सांगायचे, काय सांगायचे की श्रोता संगीत शिकलेला असतो, मध्यमा झालेला असतो, विशारद झालेला असतो, आणि तो जवळच्याला विचारतो की का हो सोहनी आहे का, तो विचारतो का हो सोहनी आहे का. ज्याला विचारतो तो अलंकार झालेला असतो, तो सांगतो नाही मांडके सद्गुरुनाथ महाराज, तो सांगतो राग आणि हा सांगतो अण्णा, म्हणून हे गोंधळ व्हायला नको, म्हणून मधुवंतीच्या. आता हे पद ज्यांनी लिहिलं त्यांचा परिचय करून द्यायची जबाबदारी कीर्तनकाराचा. हे पद कोणाचं, निज दासाचा हाची मनोरथ. जसं तुम्ही दीन शब्द ऐकला तसा निज दास शब्द ज्यांचा त्यांचं हे पद. यूट्यूबला अमृतेश्वर राय महाराज यांचे 144 अभंग आहे, यूट्यूबला चॅनलला आहे 144 अभंग. निज दासाचा हाची मनो, आणि त्यांची ओळख ध्याये नित्यम महेशम रजत गिरिनिभम चारुचंद्रावसत्वम रत्नाकल्पोज्वलांगम परशुमगावराह भीतिहस्तम विश्वाद्यम विश्ववंद्यम निखिल भयहरम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवताय नमो नमः. पार्वती पते हर हर महादेव. हा श्लोक ज्यांनी लिहिला ते अमृतेश्वर राय महाराज, आणि यांच्या अनेक काव्य. ताईंनी मला एक पुस्तक दिलं, त्याच्यात मिळालं अमृतेश्वर राय महाराज. त्याच्यातले डी काव्य प्रसिद्ध आहे, 6 काव्य प्रसिद्ध आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या ओळीला डी शब्द येतो. 2 संत असे झाले जे बायकोला कंटाळले.
एक तुकाराम महाराज आणि हे अमृतेश्वरा महाराज यांनी बायकोवर काव्य लिहिलं. जी मागे बुगडी सकाप बुगडी आठा दिसा बांगडी. अलडी. जी मागे बुगडी सकाप बुगडी आठा दिसा बांगडी. भक्षय्या गुळ पापडी वरी जसे पोळी तुपे चोपडी. महाधांगडी सदा बडबडी या योगे अमृतेश्वरा रुचली गंगा तिरी झोपडी. सद्गुरुनाथ महाराज की जय. या सद्गुरुनाथ महाराज की. हा आता दीपक दादा मला स्वप्न आहे इकडे मोहन मुंगरे हवे इकडे दीपक दादा. आज अर्ध पूर्ण झालं. हा हा याला म्हणतात डी काव्य. असे अमृतेश्वर महाराजांचे पुस्तकामध्ये 47 काव्य आहे. 47. एकाचं काव्य नाव आहे सा काव्य. प्रत्येक शब्दाला शेवटी सा येतो. सीतेला स्मरसा धनुष हरसा राजा दिसे वीरसा. धनुष्य भंग करायला राम उठला उभा झाला. तो कोणाकोणाला कसा कसा दिसला. सीतेला स्मरसा. स्मर म्हणजे कामदेव. सीतेला कामदेव दिसला. सीतेला स्मरसा धनुष हरसा. धनुष्याला आपला मालक दिसला. राजा दिसे वीरसा. जनानुवरसा. सामान्य जनांना एखादा वर वाटला. मूढासी नरसा. ऐसा सर्व रसा सिसार परिसा जो सूर रसा. सद्गुरुनाथ महाराज की जय. याला सा काव्य असं म्हणतात. असे अमृतेश्वर महाराज आपल्या पूर्वपदात सांगतात. आता मुद्द्याची गोष्ट. हरी तुझी आवडी मजला देई. आवड म्हणजे काय असतं. आवड म्हणजे जिथे आपला ध्यास असतो. कथा पुराण प्रवचन कीर्तन याची ज्याला आवड असते. कितीही तब्येत खराब असली तरी असं वाटतं जाऊन एकदा ऐकून. कीर्तन म्हणजे कीर्तन. फक्त काय झालंय की कीर्तनाबद्दल असा दुष्प्रचार झालाय की कीर्तन म्हणजे म्हाताऱ्यांचं काम, ऐकू न येणाऱ्यांचं काम. असं नाही. कीर्तनातलं जे साहित्य आहे ते लोकांपर्यंत चांगल्या अर्थाने पोहोचवलंच नाही गेलंय. नुसतं कीर्तन म्हणजे मंदिरापर्यंत राहिलंय. मोठे मोठे समारोह होतात. कीर्तन ठेवा कीर्तन ठेवा मी किती वेळा म्हणतो. एक तरी कीर्तनाची सभा ठेवा. त्यांनी लोकांपर्यंत हे साहित्य पोहोचेल. आणि असा कीर्तन ज्याच्यामध्ये काय सांगतात ते हरी तुझी आवडी मजला देई. देवा मला तुझ्याप्रती आवड निर्माण व्हावी. आणि एकदा तुझ्याकडनं आवड निर्माण झाली. हरी तुझी आवडी मजला देई. भोग घडो जे असती कपाळी तदभर तुझवर नाही. हरी तुझी आवडी मजला देई. ज्याला निष्ठा निष्ठा म्हणतात ती निष्ठा कधी डळमळते. जेव्हा एखादं विपरीत आपल्या बरोबर होतं. एखाद्याचा अपघात होतो, मृत्यू होतो, जिवलग व्यक्ती मारला जातो. मग ईश्वराप्रती शक्ती वाटते. शंका येते काय देव आहे की नुसता मूर्तीमध्ये उभा आहे. पण काय सांगतात ते भोग घडो जे असती कपाळी तदभर तुझवर नाही. हरी तुझी आवडी मजला देई. जे काही आमच्याकडे भोग भोगले गेले आमच्या लागले शरीराला ते भोग आम्हाला त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करायचा आहे. प्रसाद कसा म्हणतात. गोंदवलेकर महाराजांकडे एक म्हाताऱ्या बाई गेल्या. महाराजांकडे 75 वर्षाची वयाची म्हातारीनी महाराजांना नमस्कार केला. महाराजांनी विचारलं तब्येत कशी आहे. म्हातारपणी सगळ्यात आवडता प्रश्न असतो. आमच्या आईला कोणी विचारलं तब्येत कशी की छान वाटतं. त्यांनी विचारलं मला तब्येत कशी. तब्येत कशी आहे विचारल्यावर त्या बाईनी सगळं गाणं गायलं. तिला काय काय होतंय. कंबर दुखते, पाठ दुखते, जोड दुखतात. महाराज म्हणाले मग तुमची तब्येत छान आहे. सद्गुरुनाथ महाराज 70-75 वर्षाच्या वयानंतर जर हे नाही झालं तर तब्येत खराब म्हणायची. म्हणून तुम्हाला काय करायचंय की जे काही तब्येत तुमची आहे ती आपल्या ठिकाणी ठेवायची आणि आवडीच्या प्रती निष्ठा ठेवायची. आणि उद्यापासून कुठली सुद्धा गोळी घ्यायची नाही. थायरॉइड नाही,
शुगरची गोळी घेऊ नका. मी तुम्हाला कीर्तन सांगणार आहे. आत्ता मी नाशिकला 12 लोकांच्या गोळ्या बंद केल्या भागवत सांगितल्यावर. बिमारी लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यात आहे. शरीरात कुठली पण बिमारी नाही आहे, तुमच्या डोक्यात बिमारी शिरते म्हणून शरीरात शिरते. आणि ती तुमची आजच्या दिवशी घालवली गेली तर कीर्तन सार्थक झालं. राम म्हणजे तुमच्याकडे प्रसन्न वदनम, तुमच्या मुखमंडलाकडे लोकांनी पाहिल्यावर नुसता वाह वाह क्या बात है, आपसे मिलके बड़ा आनंद आया, ऐसा लगना चाहिए. राम मतलब चैतन्य तत्व. भगवत गीता में कृष्ण भगवान ने भक्त के 2 लक्षण बताए. पहला लक्षण है प्रसन्न वदनम. जो हसरा व्यक्ती दिसतो समजावा हा भक्त आहे. आणि दुसरं लक्षण सांगितलं अभयम. डरता नाहीये वो, क्योंकि त्याला माहिती आहे की ह्याचं हे कोणी बिघडवू शकत नाही, जोपर्यंत तो नाही चाहणार. तर अभयम असतो तो आतला भक्त असतो, आणि प्रसन्न वदनम असतो तो बाहेरचा भक्त म्हणतात त्याला. असा भोग घडो जे असती कपाळी, तदभर तुझवर नाही, हरी तुझी आवडी मजला दे. आता प्रत्येकाने आपल्या आपल्या कर्मामध्ये देव पाहायचा असतो. प्रत्येकाला साहित्यात रुची नसते, त्याचं साहित्यामध्ये त्यांनी देव पाहिला असतो. प्रभाते मनी राम चिंतित जावा. याचा अर्थ असा की एखाद्या इंजिनिअरिंगच्या मुलांनी माळा घेऊन बसायचं नाहीये. त्याचा राम काय आहे, त्याचं पुस्तक आहे, त्याची साधना आहे, आणि त्यांनी आपल्या साधनेमध्ये राम बघायचा आहे. त्यांनी आपल्या साधनेमध्ये चैतन्य करायचंय, आणि त्या साधनेलाच त्यांनी कृष्ण बनवायचंय, आणि ती कृष्णाची यात्रा हरीपर्यंत न्यायची आहे. सद्गुरुनाथ महाराज की. असा जो राम तयार होतो तो तुमच्या आतला. प्रत्येकाचा राम कसा झाला, एक छोटंसं उदाहरण. राम जोशी तात्या नावाचे लावणीकार होते. राम जोशी तात्या, त्यांच्या 1113 लावण्या आहे. 1113 लावण्या. ते आपल्या प्रत्येक शोला नवी लावणी लिहायचे. त्यांचा शो असला की ते नवी लावणी लिहायचे. त्यांना मोरोपंत भेटले. मोरोपंत म्हणजे कीर्तनाचा प्राण. मोरोपंतांच्या आर्येशिवाय कीर्तन अपुरं. मोरोपंतांची आर्या असल्याशिवाय कीर्तन नाही. आमचे आनंदबुवा जोशी सांगतात कीर्तनामध्ये आर्याचं किती महत्व आहे. कीर्तनात आर्या, संसारात भार्या. आणि हे दोन्ही नसलं तर गणपती बाप्पा मोरया, सद्गुरुनाथ महाराज की जय. असे राम जोशी तात्या मोरोपंतांना भेटले, आणि मोरोपंत म्हणाले, काय देवाने तुम्हाला प्रतिभा दिली आहे, सुंदर सुंदर लावण्या तुम्ही लिहिता, कशाला अश्लील काव्यावरती शृंगार करता, स्तुती लिहा, भगवत चिंतन करा, आणि त्याच्यावरती अभंग लिहा. असं म्हटल्यावर राम जोशी तात्या म्हणाले, आज माझा बारामतीला शो आहे आणि तुम्ही या. आणि मोरोपंत त्यांच्या शोला जाऊन बसले, आणि राम जोशी तात्या शेवटची लावणी याच्यावर एक नाटक लिहिलं गेलंय, लावणी भुलली अभंगाला. एका राजाच्या राज्यात लावणीवाली आणि अभंग गाणारा कीर्तनकार बरोबर गेले असताना पहिल्या अंकात लावण्याच लावण्या, दुसऱ्या अंकात कीर्तन आहे, आणि तिसऱ्या अंकात तो विचारतो की तुमचा माझा सगळा श्रृंगार संपला, तुमचे अभंग किती उरले. तर कीर्तनकार सांगतो अजून पायाचा श्रृंगार झालाय. सद्गुरुनाथ महाराज याचं नावे लावणी भुलली अभंगाला. आणि हे रामजोशी तात्या लावणी म्हणत म्हणत बाहेर आले. आता समोर बसल्यावर श्रोता आपला कुठला राग म्हणावा त्याला म्हणतात ठेवणीतलं अस्त्र, कुठलं काढावं. त्यांनी सबंध संध्या लावणीत बांधली. केशव करणी अघटित लीला, केशव करणी अघटित लीला, नारायण तो जसा जयाचा सकल जगावर ठसा, जयाचा केशव करणी अघटित लीला, नारायण तो जसा जयाचा सकल जगावर ठसा. विष्णू स्मरणे पीत जाहो गोविंदाचा रसा, जयाचा सकल जगावर ठसा, जया
माधवाय नमः, गोविंदाय नमः सबंध संध्या लावणीत बांधली गेली. केशव करणी अघटित लीला, नारायण तो जसा, जयाचा सकल जगावर ठसा. आणि त्यांचा हा प्रतिभा पाहिल्यावर मोरोपंतांनी त्यांना कडकडून मिठी मारली आणि मोरोपंतांनी आपली 1,01,11वी आर्या भेट केली. मोरोपंतांच्या आर्या भारतामध्ये 1,01,11 आर्या आहे. मोरोपंतांच्या आर्याचा मजा असा असतो, एकच शब्द 3 वेळा येतो, तिन्ही वेळेस त्याचा अर्थ वेगळा वेगळा असतो. बघा, उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. मुलगी लग्नाची झाली की बापाच्या हृदयाला कातरते. उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. कातरते कातरते, सासर सागर पार कशी जाय, बुडते कातरते पंढरीनाथ. महाराज की जय. आजकाल खूप पाहायला मिळते संसार सागरामध्ये कसे कसे नमुने पाहायला मिळतात. लग्नाला जायला भीती वाटते, किती दिवस लग्न चालेल काय माहिती. उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. कातरते, सासर सागर पार कशी जाय, बुडते कातरते. बाईम्या उगवता चरविला. काय शब्द आला? चरविला. बाईम्या उगवताच रविला, सूर्याला दाट घालो दधी चरविला. आत गे फिरविताच रविला, आत गे फिरविताच रविला. सार काढोनी हरी चरविला पंढरीनाथ महाराज की जय. जय दोरानी म्हटलं की पुढची आर्या आठवते. पंढरीनाथ महाराज की जय. अशी मोरोपंतांनी शेवटची आर्या भेट केली. मोरोपंतांची शेवटची आर्या जैसी जनके दिधली. निज कन्या राम जो सीता त्याला. जशी जनकाने दिली. कोण? निज कन्या. कुणाला? राम जो सीता त्याला. जैसी जनके दिधली, निज कन्या राम जो सीता त्याला. तैसी मोरो पंते दिधली, निज आर्या राम जो सीता त्याला. राम जो सीता त्याला, राम जोशी तात्याला. पंढरीनाथ महाराज की जय. असेच मोरोपंतांचे राम तयार झाले आणि मोरोपंतांवर एकदा राम प्रसन्न झाला. मोरोपंता काही मागा. मोरोपंत म्हणाले काहीही नको. खऱ्या भक्ताला तुम्ही विचारलं काय हवंय, तो म्हणाले काहीही. सगळं देवाने दिलंय. असं ज्याला म्हणता येतं त्याला म्हणतात भक्त. पुन्हा पुन्हा देवाने विचारलं रामानी, मोरोपंता काही मागा. मी दिल्याशिवाय जाणार नाही. मोरोपंत म्हणाले मला काही नकोच. अरे माझ्यासाठी मागा. तो मोरोपंतांनी विचारलं काय काय देऊ शकता. आता विचारतात मोरोपंत राम, आणि मोरोपंत रामाला विचारतात काय काय देऊ शकता. रामाने सगळी सूची सांगितली. म्हणजे शेवटचं सांगतो, मोक्ष. क्षणात मोक्ष देतो मोरोपंता. हवाय मोर नाही म्हणे. आणि मोरोपंतांनी काय मागितलं मागणं ते सांगून पूर्वरंग संपायचं. जीवनातला राम कसा बघितला बघा मोरोपंतांनी. काय मागितलं शेवटून? मोक्ष नको, तुझिया कीर्ती श्रवण करावी. शक्य नसे ते या दुकानी. देवा, तुझ्या जेव्हा कीर्तीचं गायन सुरू होतं, छान कीर्तन सुरू होतं, तेव्हा असं वाटतं संपोच ना. तुझिया कीर्ती श्रवण करावी. शक्य नसे ते या दुकानी. म्हणून ते देवराया मज सहस्त्र ते दुकानी. पंढरीनाथ महाराज की
तसा रामतत्व भोग घडो जे असती कपाळी तदभर तुझवर नाही हरी तुझी आवडी मजला देई. आणि मोरोपंतांच्या बरोबरीने संध्या लावणीमध्ये बांधली गेली. आज संध्या ब्राह्मणांची ड्युटी आहे, लक्षात ठेवा. संध्या केल्याचं काहीही पुण्य नाही आहे, पण नाही केल्याचं पाप आहे. म्हणून मी कार्यक्रमाच्या माध्यमाने आजोबांना विनंती करतो की गोदरेजच्या अलमारीतलं ठेवलेलं चांदीचं तामणपळी बाहेर काढा, नातवांसमोर संध्या सुरू करा. आचारो मतप्रचारा हा संध्या तुमच्या अटेंडन्स रजिस्टरमध्ये साईन आहे. तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये काम केलं, साईन नाही केली, पगार नाही बनणार. लोकांना दाखवायला नुसत्या सामूहिक मुंजी केल्या जातात, लाखो रुपये खर्च केले जातात आणि संध्याच्या नावावर बॉम्बे. शास्त्र ऐकून ठेवा, संध्या करणं किती गरजेचं आहे. मुंज केल्यावर 3 दिवस संध्या नाही केली तर पुन्हा मुंज करावी लागते. आत्ता माझा वरिष्ठ नागरिक संघात कार्यक्रम झाला, मी सांगितलं, सगळे म्हातारे माझ्याकडे ऑटो करून आले. मी एक आपला व्हिडिओ केला आहे 5 मिनिटाचा, ज्याला हवा असेल माझ्याकडनं घ्या. फक्त 5 मिनिटं संध्याला लागतात. मुसलमान संस्कृती ट्रेन में चादर बिछाकर नमाज पढ़ सकती है, पण आमच्याकडे रिटायरमेंट नंतर आजोबांना वेळ नाही आहे. धर्म तुम्हाला टिकेल कसा. संध्या ब्राह्मणांची ड्युटी आहे. संध्याचं गायत्री मंत्राचं काय तेज आहे. गायत्री मंत्रात 24 अक्षर आहे. ओम भूर भुव स्वहा. वाल्मिकी रामायणामध्ये 24,000 श्लोक आहे. प्रति 1000व्या श्लोकाची सुरुवात गायत्री मंत्रापासून सुरू होते. ओम पासून पहिले 1000, भू पासून दुसरे 1000, ब पासून तिसरे 1000. उभ्यामध्ये गायत्री मंत्र म्हटला तर आड्यामध्ये वाल्मिकी रामायण म्हटलं जातं. म्हणजे एकदा गायत्री मंत्र म्हटल्यावर तुम्हाला 24,000 वाल्मिकी रामायण जपल्याचं पुण्य मिळतं, ज्याची गरज आजकाल युवांना अत्यधिक आवश्यक आहे. वाणी चातुर्याचा सिद्ध करणारा मंत्र, सूर्याचा मंत्र, ज्याला गायत्री मंत्र असं म्हणतात, अशी काही सांगून आणि देवा तुझी आवडी मजला देई, इथे पूर्वरंग संपवायचा. आता 35 मिनिटाचं आख्यान बरोबर 8 वाजता संपतं.